M.A. मराठी M54, मराठी 223, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, द्वितीय सत्र, पुस्तक 1, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, इसवी सन 1818 ते 1874. या पुस्तकातील घटक 1 आपण बघूया. कालखंडाची पार्श्वभूमी. प्रास्ताविक. महाराष्ट्रात 1818 साली पेशवाई संपुष्टात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट सुरू झाली. सन 1757 पासूनच ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता स्थापन करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी मात्र ब्रिटिशांना 1818 पर्यंत वाट बघावी लागली. मराठी शाहीला नामोहरण करून ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. एखादे राष्ट्र जेव्हा एखाद्या दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करते त्यावेळेस ते आक्रमण केवळ राजकीय स्वरूपाचे नसते, तर धर्म, संस्कृती, भाषा आणि साहित्य या सगळ्या संस्थांना या आक्रमणाला सामोरे जावे लागते. आपला व्यापारी आणि राजकीय हेतू पूर्णत्वाला नेण्यासाठी ब्रिटिशांनी पाश्चात्य संस्कृतीचा जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार केला. यामुळे या काळात भारतातील परंपरावादी आध्यात्मिक संस्कृती आणि युरोपातील आधुनिक भौतिकवादी संस्कृती यांच्यात एकाच वेळेस संघर्ष आणि संघर्ष सुरू झाला. वाङ्मयीन इतिहासाचा अभ्यास करत असताना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते. विषय विवेचनामध्ये आपण हे बघितलं की वाङ्मयीन इतिहासाचा अभ्यास करत असताना तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय परिस्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते आणि प्रत्येक कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडीचा परिणाम साहित्यावर होत असतो. या परिस्थितीच्या प्रभावातून तत्कालीन साहित्य आकाराला येत असते. 1818 ते 1874 हा कालखंड महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता स्थिरावण्याचा कालखंड आहे. पेशव्यांच्या कर्मठतेला प्राधान्य देणाऱ्या राजवटीचा लोप होऊन आधुनिक दृष्टिकोन स्वीकारलेल्या ब्रिटिश सत्तेचा उदय आणि विकास या काळात झाला. यामुळे मध्ययुगीन साहित्य निर्मिती बाजूला पडून आधुनिक साहित्य निर्मितीला सुरुवात झाली. हा बदल समजून घेताना बदलत्या काळप्रवृत्तीचा आढावा घ्यावा लागतो. ब्रिटिश पूर्व महाराष्ट्र. 1818 वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे वर्ष आहे, कारण यावर्षी कर्मठतेचा पुरस्कार करणारी स्मृती पुराणांना महत्त्व देणारी पेशवाई लयात जाऊन ब्रिटिश सत्तेच्या निमित्ताने नव्या मन्वंतराला सुरुवात झाली. या मन्वंतरामुळे जीवनविषयक धारणा जशा बदलत गेल्या तसेच साहित्यविषयक दृष्टिकोनही बदलत गेला. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था, मुद्रण व्यवस्था, ग्रंथ निर्मिती, वृत्तपत्रे, नियतकालिकांची निर्मिती, ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी धर्मप्रसारासाठी केलेले कार्य या सर्व घडामोडींमुळे या काळात नव्या जीवनमूल्यांची रुजवण होत गेली. या सर्व कार्यामागील ब्रिटिशांचा हेतू राजकीय असला तरी यामुळेच महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले. पेशवाईच्या उत्तर काळात सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या काळात चातुर्वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था अधिक दृढ मूल झाली. समाज रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेत गुरफटलेला होता. साहित्य आणि समाज यांतील परस्पर संबंधाचा विचार मराठी साहित्याच्या बाबतीत ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर म्हणजे 1818 नंतरच करावा लागतो. यापूर्वी मराठीत निर्माण झालेले साहित्य आध्यात्मिक स्वरूपाचे होते. याला फक्त शाहिरी वाङ्मयाचा अपवाद आहे. 11व्या शतकापासून उपलब्ध असलेले साहित्य आध्यात्मिक जाणीवांनी प्रेरित झालेले आहे आणि हे साहित्य पद्यात्मक आहे. गद्य निर्मितीचे प्रमाण अल्प आहे. 1818 नंतर मात्र मराठी साहित्याला कलाटणी मिळाली आणि सुरुवातीच्या काळात व्यवहारोपयोगी, शालोपयोगी आणि भाषांतरित गद्य साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. नंतरच्या काळात साहित्य जीवनवादी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व घडामोडींमध्ये ब्रिटिश राजवटीमुळे आलेली आधुनिक जीवनदृष्टी होती. स्मृती आणि पुराणांना प्राधान्य देणारी, कर्मठतेचा पुरस्कार करणारी पेशवाई लयात जाऊन ब्रिटिश सत्तेच्या निमित्ताने नव्या मन्वंतराला सुरुवात झालेली होती. अशी भूमिका तत्कालीन भारतीय विचारवंतांना देखील सुरुवातीच्या काळात घेतलेली आहे. या मन्वंतरामुळे जीवनविषयक धारणा जेव्हा बदलत गेल्या तशा साहित्यविषयक दृष्टिकोनही बदलत गेला. या काळात स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक खालावले. सतीप्रथेपासून बालविवाहापर्यंत अनेक प्रश्नांनी स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सामाजिक विषमतेच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीयन समाजाला ब्रिटिश सत्ता
वरदानच वाटली. पहिल्या पिढीतील विचारवंतांनी आणि सुधारकांनी भौतिकवादाचा पुरस्कार करणाऱ्या आधुनिक ब्रिटिश सत्तेचे स्वागतच केले. ही सर्व परिस्थिती समजून घ्यायची असेल तर महाराष्ट्र आणि इंग्लंड या दोन्ही ठिकाणची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक ठरते. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या नागपूर, इंदोर, ग्वाल्हेर, बडोदा, झाशी येथपर्यंत पसरलेल्या या मराठी सत्तेचा हा लोप केवळ विशिष्ट राजवटीमुळे झाला असे नसून या नाशाची बीजे फार खोलवर भारतीय जीवनात रुजली होती. बाजीरावच काय, पण त्याआधी झालेल्या नाना, महादजी, सखाराम बापू यासारख्या चित्रमुत्सद्यांनाही या गोष्टीची नीटशी कल्पना आली असेल असे वाटत नाही. तसे पाहिल्यास भारतातील इंग्रजपूर्व कोणत्याही सत्ताधाऱ्याला एकंदर भारतीय विनाशाची पूर्ण कल्पना आली होती असे म्हणता येत नाही. पेशवाईचा लोप होण्यापूर्वीच्या काळामध्ये पेशव्यांच्या ऐन भरभराटीसुद्धा सामाजिक जीवनाच्या ठराविक चौकटीत विशेष बदल होऊ शकत नव्हता. नलिनी पंडित यांच्या मते भारतात युरोपियन लोकांचे आगमन. मे 1498 वास्को द गामा या पोर्तुगीज सरदार केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत येथे पोहोचला. पोर्तुगीजांनी केवळ व्यापारच केला नाही तर पूर्वेकडील समुद्रावर ताबाही मिळवला. अल्फोन्सो डी अल्बुकर्कने प्रथम मलाक्का आणि नंतर गोव्यावर ताबा मिळवला. त्यानंतर दीव, दमण, वसई, चौल, मुंबई, बंगालमधील हुगळी या भागांवर पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व निर्माण केले. दीव, दमण, गोवा या प्रदेशावर 1961 पर्यंत पोर्तुगीजांची सत्ता होती. यानंतरच्या काळात युरोपातील अनेक व्यापारी मंडळी भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने दाखल झाली आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी आशिया खंडातील देशावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. डचांनी वेस्ट इंडिजमध्ये आपला व्यापार वृद्धी करण्याचा प्रयत्न केला आणि ब्रिटिशांनी त्यांना वेस्ट इंडिजमध्ये स्थिरावू दिले नाही. त्यामुळे ब्रिटिश भारताकडे वळले आणि मुघल राजवटीच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली. जहांगीरच्या परवानगीने ब्रिटिशांनी 1613 सुरत येथे वखार सुरू केली. त्यानंतर आग्रा, भरूच, अहमदाबाद या ठिकाणी ब्रिटिशांनी वखारी सुरू केली आणि 1687 नंतर मात्र ब्रिटिशांनी मुंबईला आपली सूत्रे हलवली आणि 1668 मुंबई बेट ब्रिटिशांना पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळाले होते. 1690 ब्रिटिश कंपनीच्या व्यापारात बरीच वृद्धी झाली होती आणि 1757 प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिरोजउद्दौला याचा पराभव झाला आणि ब्रिटिश सत्तेचा प्रारंभ झाला. आणि 1761 ब्रिटिशांनी कर्नाटक ताब्यात घेतले आणि 1803 मुघल साम्राज्याचा नायनाट झाला आणि दिल्लीवर ब्रिटिश सत्तेचा अंमल सुरू झाला. मराठा साम्राज्याने भारताच्या बऱ्याच भागांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. 1761 झालेल्या पानिपतच्या युद्धात मात्र मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली. 3 जून 1818 रोजी महाराष्ट्रात पेशवाईचा अंत झाला आणि संपूर्ण भारतावर ब्रिटिशांची एकछत्री अंमल सुरू झाला. तर युरोपातील वैचारिक आणि वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव आपण बघूया. 15व्या शतकापासून युरोपातील अनेक राष्ट्रांनी वसाहतवादी दृष्टिकोन स्वीकारून जगातल्या अनेक देशांवर आपले वर्चस्व स्थापन करत होते. त्यातूनच युरोपियन संस्कृतीचा या सगळ्या देशांवर प्रभाव निर्माण झालेला दिसतो. भारतात ब्रिटिश राजवटीच्या निमित्ताने सुरू झालेल्या बदलांमागे युरोपात 15व्या शतकापासून निर्माण झालेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्रांत्यांचा प्रभाव आढळतो. त्यामुळे 15व्या शतकापासून युरोप खंडात झालेले बदल लक्षात घ्यावे लागतात. 15व्या शतकात युरोपात वैचारिक क्रांतीला सुरुवात झाली. यालाच प्रबोधनाची चळवळ, रेनायसन्स असे म्हटले जाते. 1453 साली तुर्कांनी इस्तंबूल म्हणजेच कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकले आणि तुर्कांनी येथे वास्तवाला येताना जुने ग्रीक ग्रंथ आपल्यासोबत आणले. येथूनच खऱ्या अर्थाने वैचारिक आणि सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार या आतापर्यंत केवळ चर्चची पर्यायाने धर्मगुरूंची मक्तेदारी होती. या काळात ही मक्तेदारी संपुष्टात आली आणि ग्रीक विद्येच्या पुनर्विचारातून युरोपात एक नवी जीवनदृष्टी निर्माण झाली. युरोपातील वैचारिक क्रांती नवयुगाला जन्म देणारी ठरली. राजकारण, समाजकारणापासून साहित्य, संगीत, कला, तर्क, नैतिकता या सर्व क्षेत्रांमध्ये नवा विचार प्रविष्ट झाला आणि त्यातूनच नवचैतन्य निर्माण झाले. या वैचारिक आणि वैज्ञानिक क्रांतीतून जगात आधुनिक विचारांचा प्रसार झाला. 1500 ते 1700 शतकाच्या दरम्यान युरोपियन लोकांनी जगातल्या नव्या वसाहतीचा शोध घेऊन व्यापारात वृद्धी करण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच त्यांच्या साम्राज्याचा दृष्टिकोन वाढीस लागला. वसाहतीच्या स्वरक्षणासाठी आरमारात वाढ होऊ लागली. त्यातूनच ख्रिस्ती धर्मप्रसाराचा हेतू वाढीस लागला. आणि या काळात पडून असलेल्या वैज्ञानिक धार्मिक क्रांतीमुळे भौतिकवाद आणि धर्मविचार याविषयीचा नवा दृष्टिकोन विज्ञानाला गती दिली आणि निकोलस कोपर्निकसच्या ऑन द रिव्होल्युशन्स ऑफ द हेमिस्फिअर्स या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे खऱ्या अर्थाने वैज्ञानिक क्रांतीला सुरुवात झाली असे म्हटले जाते. एकंदरीत धर्म, संस्कृती, विज्ञान, साहित्य या सगळ्याच संकल्पनांमध्ये या काळात बदल झाले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या विचारांचा स्वीकार केलेल्या ब्रिटिशांची सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर नव्या विचारांनी भारतात देखील 18व्या शतकात वैचारिक क्रांतीला प्रारंभ झाला. याविषयी मत मांडताना गोम कुलकर्णी यांनी म्हटले आहे, 19व्या शतकापासून पुढचा 70-80 वर्षाचा मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणजे ब्रिटिश राजवटीमुळे निर्माण झालेल्या नवसंस्कारांच्या क्रियाप्रतिक्रियांच्या प्रारंभाचा व इतिहासाचा इतिहास होय. संपूर्ण भारतातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच भाषा आणि कला या सगळ्या क्षेत्रांमध्ये ब्रिटिश राजवटीमुळे मूलभूत बदल घडून आले. आता आपण बघूया की ब्रिटिश पूर्वकालीन महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती. 15, 16 आणि 17वे शतक हा कालखंड युरोपमधील वैचारिक आणि सामाजिक सांस्कृतिक क्रांतीचे युग होते. या काळात भारतात मुघल साम्राज्याचा उदय झाला होता आणि याच काळात त्याचा अस्त देखील झाला. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठ्यांच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवली आणि 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती बनले. पुढे 100 वर्षात मराठी सत्तेचा दिल्लीपर्यंत विस्तार झाला आणि उत्तर पेशवाईत मात्र मराठी साम्राज्याला उतरती कळायला लागली. एकंदरीत हा कालखंड राजकीय धामधुमीचा असला तरी सामाजिक क्षेत्र मात्र अस्थितीशीलता होती. या काळात समाज अध्यात्म केंद्रीय होता. त्यामुळे या काळात निर्माण झालेल्या चळवळी देखील अध्यात्मापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचे सामाजिक जीवन पारमार्थिकतेवर दैववादावर अवलंबून असलेले दिसते. कृषी व्यवस्था व ग्रामीण व्यवस्थेत निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांमुळे या काळात श्रमजनशाही व्यवस्था आणि जाती व्यवस्थेचे प्राबल्य वाढलेले दिसते. यातच उत्तर पेशवाईतील अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेवर आणि स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होऊ लागले. बाजीरावाने ब्रिटिशांनी वसईचा तह करून स्वतःचा बचाव केला. त्याने जनतेवर अवाजवी कर लादले आणि मराठा सरदारांशी बाजीरावाचे वैमनस्य होते. एकंदरीत इंग्रजांच्या वरद हस्ताने बाजीरावाने काही काळ पेशवेपद उपभोगले. या सर्व अंतर्गत यादवीमुळे ब्रिटिशांना महाराष्ट्राला आपली सत्ता स्थापन करणे सोपे गेले. संपूर्ण देश वेगवेगळ्या वतनांमध्ये विभागला गेल्यामुळे या काळात समाजनिष्ठता व राष्ट्रनिष्ठता निर्माण होऊ शकली नाही. रूढी, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा, अज्ञान या अवगुणांमुळे सामान्य जनता अत्यंत हलाखीचे आयुष्य जगत होती. पेशव्यांचे आर्थिक कारभार खंडणी, चौथाई, सरदेशमुखी यावर अवलंबून असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रात संपन्नता होऊ शकली नाही. व्यापाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जगातल्या अनेक भागातील लोकांनी येथे येऊन व्यापार सुरू केले. 17व्या शतकात उदय पाहून 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत सर्व हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आपणाकडे घेण्याच्या प्रयत्नात बरीच यशस्वी झालेली मराठ्यांची संस्कृती ब्रिटिशांच्या संस्कृतीहून राष्ट्रीयता आणि लोकशाही या दोन्ही तत्वाच्या दृष्टीने मागे आलेली दिसते. ज्यावेळी मराठी लोक केवळ परधर्मीयांचे राज्य नष्ट करून स्वधर्मी राज्याचे राज्य स्थापन करण्याच्या विचारात आणि प्रयत्नात गुंतले होते, त्याचवेळी ब्रिटिश लोक राजा स्वकीय आणि स्वधर्मी असला तरी तो जुलमी असल्यास त्याला काढून दुसऱ्या राजास गादीवर बसवावे आणि त्याने लोकमतानुसार राज्यकारभार चालवावा या तत्वाच्या प्रस्थापनात गुंतलेले होते. या तत्वाची प्रस्थापना ब्रिटनमधली व्यापारी वर्गातील पुढाऱ्यांनी व्यापारी आणि शेतकरी वर्गाचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या द्रव्यबलावर व मनुष्यबलावर केली. यामुळे ते राष्ट्र राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने जगातील इतर सर्व राष्ट्रांचे पुढे गेले आणि मराठी लोकांनी आपले स्वातंत्र्य कायम असेपर्यंत हा धडा आत्मसात केला नाही. यामुळे ब्रिटिशांचे पारतंत्र्य स्वीकारून इतर भारतीयांच्या बरोबर त्यांनाही लोकशाहीचे तत्त्व शिकावे लागले. आचार्य शरद जावडेकर यांचे हे मत आहे. एकंदरीत पेशव्यांकडे सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे पेशवाईत स्त्री प्रामाण्यता महत्त्व प्राप्त झाले. धार्मिक ज्ञानाचा पगडा असल्यामुळे या काळात नवे भौतिक ज्ञान शिकण्याची राज्यकर्ते आणि प्रजेला गरज वाटली नाही. कलकत्ता, गोवा, पाँडिचेरी येथे 16व्या शतकापासून मुद्रण व्यवस्था अस्तित्वात होती, पण त्याचा विचार करण्याची पेशव्यांना गरज वाटली नाही. एकंदरीत आधुनिक विज्ञानाचा स्वीकार येथे ब्रिटिश पूर्व कालखंडात झालेला नव्हता. त्यामुळे ब्रिटिशांच्या आधुनिक विज्ञानिष्ठ दृष्टिकोनापुढे येथील परंपरागत अध्यात्मवादी श्रमजनशाही व्यवस्था
हतबल ठरलेली दिसते. याविषयी मत मांडताना जी.आर. सुंटणकर यांनी म्हटले, ब्रिटिशांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला तेव्हा परस्पर विघातक अशा लढ्यांनी देश जर्जर होऊन गेला होता. खेड्यापाड्यांवर पेंढाऱ्याच्या आणि लुटारूंच्या धाडी पडत. खानदेशसारखा सुपीक मुलूक दुष्काळ आणि लुटीमुळे ओसाड झाला होता. सुरक्षितता आणि शाश्वती नसल्याने शेतकरी खचून गेला होता. एकंदरीत महाराष्ट्रात पसरलेल्या अराजकतेमुळे ब्रिटिशांना येथे आपला ताबा बसवणे सोपे गेले. आता आपण बघूया ब्रिटिश पूर्वकालीन शिक्षण आणि साहित्य. भारतातील शिक्षण व्यवस्था अध्यात्मावर आधारित असल्यामुळे या व्यवस्थेवर पूर्वीपासूनच उच्चवर्णीयांचा पगडा होता. ज्ञान संपादन करणे हा फक्त उच्चवर्णीयांचा अधिकार असे म्हणून शूद्र आणि स्त्रिया ज्ञानापासून वंचित होते. पेशवे काळात हीच शिक्षण पद्धती रूढ चाललेली दिसते. या काळात शिक्षणाच्या 3 पद्धती अस्तित्वात होत्या: व्यावहारिक, लष्करी व वैदिक. या काळात शिक्षण ही सरकारी यंत्रणा होती, ती खाजगी बाब होती. व्यावहारिक शिक्षणात कारकुनीसाठी लागणाऱ्या शिक्षणाचा अंतर्भाव होता. त्यासाठी पंतोजींच्या शाळा होत्या, अर्थात हे पंतोजी ब्राह्मण असत. वैदिक शिक्षणात आध्यात्मिक ज्ञानाचा समावेश होता. यासाठी शास्त्रपंडितांच्या पाठशाळा होत्या. यावर निर्विवादपणे ब्राह्मणांचे वर्चस्व होते. यामुळे या काळात सर्वसामान्यांसाठी शिक्षण ही व्यवस्था अस्तित्वात नव्हती. शिक्षण ही मूठभर लोकांची मिरजदारी होती. बाकीचा सर्व समाज अज्ञानात खितपत पडला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विचार परंपरा या काळात खुंटीत झालेली दिसते. महाराष्ट्रातील विचार परंपरा धर्मग्रंथाबाहेर स्वतंत्र वाङ्मय असा पदार्थच असू शकत नाही, अशी मराठी साहित्य कल्पना होती. मोरोपंतांची कविता आज आपण वाङ्मय या सदरात मोडतो, पण पेशवाईच्या काळातील ग्रंथसूचीत ती कदाचित धर्मग्रंथात पडली असती. मोरोपंतांच्या ग्रंथात मुख्यतः भारत, भागवत, रामायण हेच विषय असल्यामुळे व त्यांची स्फुट कविता ही केवळ भारतप्रधान असल्यामुळे ते ग्रंथ धर्मग्रंथाच्या सदरात घालणे प्रशस्त वाटले असते. मोरोपंतांच्या ग्रंथाच्या पोथ्या लिहून घेतल्या जात, पण अब्राहमांच्या हाती मोरोपंतांची कविता ब्राह्मणांनी सहसा पडू दिली नसते असे वाटते. वेद, वेदांगे, पुराणे हे तर धर्म वाङ्मयच होय. वाटेल ती विद्या धर्मपर मानण्याची धर्माच्या सदराखाली कोंबण्याची प्रवृत्ती फार झाली होती अशी दिसते. धर्मविचाराची ही एक किल्ली दिशा सोडून दिली तर व्यावहारिक शिक्षणही फारसे नव्हते असे आढळून येते. अक्षर सोपे साधे गणित, हिशोब या संस्कृत ज्ञान यालाच उच्च प्रतीच्या गृहस्थांच्या शिक्षणाची परिसमाप्ती होत असे. साहित्य सम्राट नेचे केळकर असे म्हणतात. त्यामुळे प्रारंभीच्या काळात ब्रिटिशांना देखील प्रौढात्य व पाश्चिमात्य शिक्षणाची सरमिसळ केलेली दिसते. जुन्याला खूप करण्याची ब्रिटिशांची सुरुवातीची भूमिका होती. पाश्चिमात्य आधुनिक शिक्षणाचा सर्वांगीण परिचय भारतीयांना होऊ नये अशी ब्रिटिश राज्यकर्त्यांपैकी एका गटाची भूमिका होती. भारतीयांना ब्रिटिशांच्या ताब्यात ठेवण्यासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक अंतर त्यांना आवश्यक वाटले होते. शिक्षण व्यवस्था आध्यात्मिकतेवर आधारित असल्यामुळे तेथील साहित्य निर्मिती धार्मिक व पौराणिक स्वरूपाची होती. नाथ, वारकरी, महानुभाव, दत्त, समर्थ या सर्व संप्रदायांची साहित्य निर्मिती आध्यात्मिक स्वरूपाची आहे. 11व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंतचे मराठी साहित्य ईश्वर केंद्रीय असलेले दिसते. 16व्या शतकापासून लावणी व पोवाड्यासारखे शायरी वाङ्मय प्राधान्य मिळालेले दिसते. या काळाच्या आधीपासून निर्माण होत असलेल्या पंडिती वाङ्मयाचा आशय पौराणिक संस्कृत वाङ्मयावर आधारित झालेला दिसतो. शिवकाळात व पेशवे काळात व्यवहारोपयोगी बखरींची निर्मिती झालेली दिसते. मुद्रण कला अस्तित्वात नसल्यामुळे साहित्याचा प्रचार आणि प्रसारावर खूप मोठ्या मर्यादा पडलेल्या दिसतात. ग्रंथ नकळून घेतले जात असल्यामुळे तत्कालीन ग्रंथामध्ये अनेक पाठभेद निर्माण झालेले दिसतात. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत रंजनपर दृष्टिकोनात वाढ झाली. बाजीरावाने शाहिरांना राजाश्रय दिला. रामजोशी, प्रभाकर, होणाजी बाळा, सगनभाऊ ही प्रसिद्ध शाहीर मंडळी याच कालखंडातील आहेत. यातील अनेक शाहिरांनी अत्यंत बीभत्स आणि उत्तान काव्य निर्मिती केली आहे. असे असले तरी लोकवाङ्मयातील अहिक्यतेचा स्पर्श शायरी वाङ्मयात झालेला होता आणि हेच या वाङ्मयाचे वेगळेपण होते. एकंदरीत या काळातील शिक्षण पद्धतीवर मूठभर लोकांचे वर्चस्व होते. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता आणि साहित्य निर्मिती आध्यात्मिकतेकडून भोगप्रियतेकडे वळलेली दिसते. महाराष्ट्राबाहेरील तंजावर प्रांतात होणारी मराठी साहित्य निर्मिती किंवा भारताच्या इतर प्रांतात झालेली मुद्रणकलेची सुरुवात याचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात झालेला आढळत नाही. आता आपण बघूया ब्रिटिश राजवटीचे परिणाम. ब्रिटिश राजवटीला भारतात स्थिर करण्यासाठी अनेक भारतीयांनी मदत केली.
बंगालमध्ये व्यापाऱ्यांनी ब्रिटिश राजवटीचे स्वागत केले आणि उत्तर पेशवाईतील अराजकतेच्या कंटाळलेल्या महाराष्ट्रीयन जनतेने देखील विज्ञाननिष्ठ ब्रिटिश राजवटीचे सुरुवातीच्या काळात स्वागत केले. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या भौतिकवादी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनामुळे भारतात फार मोठी प्रगती होणे शक्य होते. पण मुळातच ब्रिटिशांचा हेतू व्यापारी असल्यामुळे त्यांना भारताच्या आर्थिक शोषणावर भर दिला. ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि कच्च्या मालाची वसाहत या हेतूने ब्रिटिशांनी आपला राजकीय दृष्टिकोन आखला. ब्रिटनमध्ये लोकशाही असली तरी भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचे स्वरूप वसाहतवादी होते. त्यामुळे आपला वसाहतवादाचा पूरक ठरणाऱ्या आवश्यक त्याच्या सुधारणा करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. अर्थात ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलामुळे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सुसूत्रता आली आणि त्यातून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी विकसित होत गेली. यातूनच नव्या जुन्याचा संघर्ष आणि समन्वय या सर्व गोष्टी एकाच वेळेस सुरू झाल्या. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात मुंबई विभागात समाविष्ट केले. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा सुरुवातीच्या काळात या विभागाचा गव्हर्नर होता आणि त्याने जुन्या परंपरा मोडीत न काढता नव्या सुधारणा रुजवण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या सोयीसाठी एल्फिन्स्टनने महाराष्ट्राचे खान्देश, पुणे, अहमदनगर, कर्नाटक अशा 4 जिल्ह्यात विभागणी केली. एल्फिन्स्टन नंतर जॉन मॅल्कन, अल्क्लेअर, रॉबर्ट ग्रॅट, जेरी व्हेट कार्नॅक, जॉर्ज आर्थर, जॉर्ज क्लार्क, व्हायस्काउंट ऑफ ऑकलंड यासारख्या गव्हर्नरांनी महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था सांभाळली. लॉर्ड जेम्स डलहौसी 1848 ते 1856 या काळात गव्हर्नर झाल्यानंतर त्यांनी राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. दत्तक वारस नामंजूर करून अनेक संस्थाने खालसा केली. त्यात झाशी, अवध म्हणजे अयोध्या, नागपूर, सातारा या संस्थानाचा समावेश होता. याचबरोबर त्याने इंग्रज शिक्षण, रेल्वे, टपाल खाते, विधवा विवाह कायदा या स्वरूपाच्या सुधारणा केल्या. आणि यानंतर 1857चा उठाव घडून आला. या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे इत्यादी महाराष्ट्रीयन मंडळी सहभागी होती. या उठावानंतर इंग्लंडच्या राणीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि 1858मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन प्रत्यक्ष इंग्लंडच्या आधिपत्याखाली भारताची राजकीय व्यवस्था अस्तित्वात आली. आता बदलती शिक्षण व्यवस्था आपण बघूया. ईस्ट इंडिया कंपनीने धोरण म्हणून जुन्या गोष्टींचा पुरस्कार केला, पण राजवटीला प्रशासकीय व्यवस्था चालवण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांची गरज होती. शिवाय नव्या शिक्षणातून इंग्रजी सत्तेला अनुकूल असलेला एक नवा वर्ग तयार होईल असा विश्वास राज्यकर्त्यांना वाटत होता. पुणे ही पेशव्यांची राजधानी असल्यामुळे तिचे रूढी प्रामाण्याचा प्रगडा होता आणि त्याचबरोबर ब्राह्मणी वर्चस्व होते. त्यामुळे एल्फिन्स्टनने जुनीच शिक्षण प्रणाली पुण्यात चालू ठेवल्यावर भर दिला, तर आधुनिक इंग्रजी शिक्षणासाठी मात्र मुंबईची निवड केली. अर्थात मुंबईत 1815 पासूनच अँग्लो इंडियन युरोपियनांच्या मदतीने शिक्षण संस्था सुरू झाल्या होत्या. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1815 होती. ही संस्था खाजगी होती. या संस्थेच्या मदतीने एल्फिन्स्टनने 1820 द नेटिव्ह स्कूल अँड बुक कमिटीची स्थापना केली आणि 1822 ही संस्था द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल बुक सोसायटी या नावाने ओळखली जाऊ लागली. आणि 1827 द नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1867 दी एल्फिन्स्टन नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असे या संस्थेचे नामांतरण झाले आणि 1840 या संस्थेचे बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये रूपांतर झाले. मराठी साहित्य निर्मिती करणारी आणि भाषांतरित साहित्य निर्माण करणारी महत्त्वाची संस्था आहे. 1813 ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या खलितात एल्फिन्स्टनने एकंदरीत आपला महाराष्ट्रातील शिक्षणविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. पहिला दृष्टिकोन आपण बघूया. देशी शाळांमधून जी शिकण्याची पद्धत आहे ती सुधारावी आणि शाळांची संख्या वाढवावी. 2. त्यांना शालोपयोगी पुस्तकांचा पुरवठा करावा. 3. याप्रमाणे शिक्षणाच्या ज्या सोयी करून देण्यात येतील त्याचा फायदा घेण्याची इच्छा खालच्या दर्जाच्या लोकांना व्हावी म्हणून त्यांना उत्तेजन द्यावे. 4. पाश्चात्य विज्ञान शिक्षणासाठी शाळा काढाव्यात आणि शिक्षणाच्या उच्च शाखात सुधारणा करावी. 5. देशी भाषेतून पदार्थ विज्ञान आणि नीतिशास्त्र यावर पुस्तके प्रकाशित करावी. 6. इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्यात. 7. देशी लोकांना व्यासंगाची संधी उपलब्ध करून द्यावी. एल्फिन्स्टनने स्पष्ट केलेल्या शिक्षणविषयी विचारांना पूर्णत्वास नेण्यात असंख्य अडचणी होत्या. एकतर या स्वरूपाच्या भौतिकवादी शिक्षणाची ब्रिटिशपूर्व काळात पूर्वपरंपरा नव्हती, तर छापील पुस्तक हातात घेणे म्हणजे धर बुडवणे असा देखील लोकांचा समज होता.
आधुनिक शिक्षण म्हणजे धर्मांतराच्या दिशेने जाणे अशी भीती येतदेशीय लोकांच्या मनात होती आणि ब्रिटिश लोकांनी सुरुवातीच्या काळात मराठी भाषेचा आवाका लक्षात आलेला होता. त्यामुळे मराठी ज्ञानोपयोगी नव्या गद्याची निर्मिती करताना कोश व्याकरण येथून सुरुवात झाली. इसवी 1825 ते 1832 या कालखंडात द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन स्कूल बुक सोसायटीने ग्रंथ प्रकाशनासाठी 2 लाखाहून अधिक रक्कम खर्च केली आणि परकीय राज्यकर्ते आणि येतदेशीय विचारवंत यांनी एकत्र येऊन तत्कालीन शिक्षणोपयोगी साहित्य निर्मिती केली. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाला शैक्षणिक बदल घडून येऊ शकला आणि भौतिकवादी शिक्षणाच्या प्रसारामुळे बऱ्याच गोष्टींकडे बुद्धिनिष्ठ चिकित्सक दृष्टीने बघण्याचे भारतीयांना भान आले आणि इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व हळूहळू भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. 1857 विद्यापीठांची स्थापना झाली आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिले पदवीधर ब्राह्मण होते आणि पुढच्या काळातही मुंबई विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांमध्ये महाराष्ट्रीय लोकांची संख्या जास्त होती आणि सुशिक्षित पिढीच्या आचारविचारातून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाचे महत्त्व भारतीयांना पटू लागले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.